नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आता ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलेलं आहे गहू घेतलेले आहेत. गहू अगदी छान स्वच्छ करून घेतलेले आहेत. तुमच्याजवळ जे गहू आहेत ते गहू घ्या. पण थोडीशी चांगल्या क्वालिटीचे घेतलं तर चांगलाच चीक तयार होतो. तर ह्या ठिकाणी सुरुवातीला गहू काय करायचं 1 किलो ह्या ठिकाणी मी गहू घेतलेले आहेत आणि स्वच्छ ते धुवून घ्यायचे सुरुवातीला. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आता. आता हे पाणी टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला 4 दिवसासाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आणि रोज संध्याकाळी आपल्याला ह्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि पाणी काढल्यानंतर आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आणखीन. आता इथं मी हे गॅलरीतच पातेलं झाकून ठेवलेलं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान दुसऱ्या दिवशी आपले गहू असं फुगलेले आहेत. तर असंच फुगलेले गहू आपल्याला असंच ठेवायचं आणि आजसुद्धा आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे. रोज 1 वेळेस नाही तर 2 वेळेस धुलं तरीसुद्धा चालते, बिलकुल वास येणार नाही. तर ह्या ठिकाणी आता आपले 3 दिवस झालेले आहेत. आता चौथ्या दिवशीसुद्धा आपण भिजत ठेवलेलं होतं आणि 5व्या दिवशी आपण हे गहू जे आहेत त्यामधलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बघू शकता अगदी टम्म फुगलेला पांढरा शुभ्र गहू झालेला आहे. आता ह्यामधलं तुम्हाला दाबून पाहायचं आहे. जे चीक बाहेर येत असेल तर समजून जायचं की आपलं छान गहू तयार झालेला आहे चीक काढण्यासाठी. तर ह्या ठिकाणी आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला गहू टाकायचे आहे आणि गहू टाकल्यानंतर थोडंसं ह्यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं आहे. तसं तर गव्हाची कुरडई म्हणलं की पसारा तर होणारच आहे. तर ह्या ठिकाणी इतका पसारा आपण मांडलेला आहे. तर पाणी टाकून आपण सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. अगदी छान दरदरीत आपण ह्याचं एक वाटण तयार केलं. त्यामधून चीक बाहेर निघालेला आहे पाहू शकता. ह्या ठिकाणी अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण गहू जे आहेत ते फिरवून घ्यायचं आणि अशी एखादी मोठी चाळणी घ्यायचं आहे आणि खाली पातेलं ठेवायचं. त्यावरती आता आपल्याला सुरुवातीला जी बॅच आपण काढून घेतलेली आहे त्याला असं प्रेस करत करत पूर्ण चीक जो आहे तो पूर्ण खाली गाळून घ्यायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी असं प्रेस केलं की पूर्ण चीक जो आहे तो खाली निघून जातो आणि वर चोथा राहतो. अगदी पांढरा शुभ्र चीक आता ह्या ठिकाणी तयार होणार आहे. तर पूर्ण चीक निघण्यासाठी असं आपल्याला एक जारा घ्यायचा आणि त्याने प्रेस करत करत आपल्या पूर्ण चीक जे आहे ते खाली गाळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला पाहायला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं चीक जो आहे तो खाली निघून जातो आणि वर चोथा राहतो. आता हा चोथा लगेच आपल्याला टाकायचा नाही, हा साईडला ठेवायचा आणि दुसरी बॅचसुद्धा आपल्याला आता असंच काढून घ्यायचं आहे. 1, 2 ते 3 बॅचमध्ये आपण पूर्ण गहू जे आहे ते असंच काढून घेतलेलं आणि चीक जो आहे तो असं गाळून घेतलेला आहे आता. तर पहा अशा पद्धतीनं इतकं आपण हा चोथा बाहेर काढलेला आणि चीक जे आहे ते आपण पाणी टाकू टाकू गव्हामध्ये मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि चीक जो आहे तो साईडला केलेला आहे. ही मोठी चाळणी आहे पण नंतर आपल्याला आणखीन एक प्रोसेस करायचं आहे जे की चांगला पांढरा शुभ्र चीक निघेल आणि तो कसा काढायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धती इतका चीक निघालेला आणि चोथा बाहेर निघाला. चोथ्यामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन पाणी टाकायचं आहे कारण आणखीन काही शिल्लक आपल्याला चीक ह्यामधनं सुद्धा मिळणार आहे. तर थोडंसं हातानं आपल्याला हे प्रेस करत मळून काढायचं आहे आणि मध्ये जितका चीक आहे तो सुद्धा आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. चला तर ह्या ठिकाणी खेचून खेचून आपण पूर्ण चीक जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे. आता 2 ते 3 वेळेस आपण पाणी टाकू टाकू पूर्ण चीक जो आहे तो काढून घेतलेला आहे. चोथा जो आहे तो आपण साईडला केलेला आहे. आता शेवटचं आपलं हे पाणी टाकणं आहे आणि ह्यामध्ये दुधासारखा हा निघत आहे चीक आणि तो सुद्धा आपल्याला आता काढून घ्यायचा आहे. पूर्ण चीक जो आहे तो एकदम चोथा चोथा झालेला आहे आता. तर आता पुढं काय करायचं आहे, आता ह्या ठिकाणी चीक तर आपण बाजूला काढून घेतलेलं आहे. एखादी मोठी चाळणी जी आपण घेतलेली होती तीच चाळणी घ्यायची आणि एक वेळेस आणखीन आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर चाळून चाळून झालेला आहे आणि दुधासारखा चीक आपला बाजूला झालेला आहे. एक शेवटचं म्हणजे एक सुती कापड घ्यायचं आहे किंवा रुमाल घ्यायचं आहे. असं एखाद्या डब्याला आपण ते पॅक बांधलेला आहे आणि एक शेवटचं आपल्याला अशा पद्धतीनं गाळणी करून घ्यायचं आहे जे की वरी जे चोथा राहील बारीक बारीक कण ते सुद्धा निघून जातील आणि पांढरा शुभ्र अगदी सॉफ्ट आपला दुधासारखा घट्टसर असा जो चीक आहे तो साईडला होतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला असं बांधायचं आहे आणि असंच काढून घ्यायचं आहे. अगदी हळू टाकायचं आहे जे की सांडणार नाही किंवा खूप मोठं पातेलं किंवा घेतलं तरीसुद्धा चालते. पण ह्या ठिकाणी डबाच घेतलेला आहे कारण झाकण लावून ठेवता येते. आता पूर्ण चिकन अशाच पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर पातेल्यामध्ये जितका चीक निघाला होता तो पूर्ण आपण ह्या सुती कापडावरतून काढून घेतलेला आहे आणि इतका हा चीक निघाला कारण 1च किलो गहू आहे त्यामुळे इतका हा चीक निघालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला हा डबा जो आहे तो झाकण लावून रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे जे की वरती पाणी येऊन थांबतं आणि चीक जे ते बुडामध्ये घट्टसर होऊन बसतं त्यामुळे आपल्याला झाकण लावून रात्रभरासाठी असंच ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी डबा आपल्याला उघडून पाहायचा अगदी फेस आलेला आहे आणि पाणी वरती थांबलेलं आहे.
पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं झालेलं आहे. आता काय करायचं, हळूच डबा उचलायचा आणि एखादं पातेलं किंवा बेसिंगमध्ये डायरेक्ट पाणी टाकून दिला तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी आता एक पातेलं घेतलं, त्यामध्ये वरचं पाणी जे आहे ते हलक्या हाताने आपल्याला डबा जास्त घासाघास न करता हलकं काढून घ्यायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी अगदी ट्रान्सफर पाणी निघत आहे आणि पांढरा शुभ्र चीक जो आहे तो बुडात बसलेला असतो. तर ह्या ठिकाणी पूर्ण पाणी जे आहे ते आपण आता काढून टाकलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी चीक जो आहे तो पूर्ण डब्यात बसलेला आहे. इतका घट्ट हा चीक होऊन बसलेला आहे. आता आपल्याला खुल्ला करून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या मेजरमेंट घ्यायचं, पातेल्यामध्ये काढायचे. जितका चीक निघालेला आहे तितकंच एक पातेलं आपल्याला भांडं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. जास्तीचं घेऊ नका किंवा कमीही घेऊ नका, अगदी परफेक्ट पाणी लागतं. जर कधी कधी गव्हावर डिपेंड असतं, कधी एखादी वाटी इकडं तिकडं होऊ शकतं. चला चीक आता आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. अगदी मस्त पांढरा शुभ्र आपला दुधासारखा छान चीक निघालेला आहे. आणि पातेल्यामध्ये आपण पाणीसुद्धा घेतलेलं आहे. पाहू शकता थोडंसं मोठं पातेलं आहे पण पाणी तितकंच घेतलेलं आहे. आपण अर्धी वाटी पाणी जास्तीचं घेतलेलं आहे, कारण आपल्या पाणी नंतर हे पाणी जे आहे मी एक वाटी साईडला काढून ठेवणार आहे. जर गरज पडली तर आपल्याला त्या पाण्याचा वापर करायचा आहे. आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक चांगली उकळी येऊ द्यायचे पाण्याला. तर पाणी ह्या ठिकाणी चांगलं उकळलेलं आहे आणि छान उकळी आल्यानंतर काय करायचं, 1-2 पळ्या ह्या ठिकाणी मी पाणी काढून ठेवणार आहे साईडला. आता ह्या ठिकाणी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. साधारणतः 1 चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. मीठसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी मीठ मिक्स झाल्यानंतर काय करायचं, ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे जी आता दाखवणार आहे ते थोडं काळजीपूर्वक बघा. तर इथं काय करायचं, अगदी लहान धार आपल्याला सोडायची. एका हाताने धार सोडायचं आणि एका हाताने आपल्याला चांगलं पळी फिरवत राहायचे, बिलकुल थांबायचं नाही. ह्या ठिकाणी जर गुठळ्या झाल्या तर बिलकुल कुरडई बनत नाही, खूप घट्टसर होते आणि खूप नंतर ते गाठी फुटणार नाहीत आणि खूप जड जाईल. त्यामुळे काय करायचं, ह्या ठिकाणी सावकाश आपल्याला एका हातानं पीठ टाकायचं आणि एका हातानं चांगलं ढवळत राहायचं आणि फास्ट ढवळत राहायचे, कारण इतकं लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते. किंवा तुम्ही एखादं कोणी जर तुम्हाला जोडीला असेल तर मदत घेतला तर खूपच चांगलं होईल. तर ह्या ठिकाणी मी एकटंच बनवत आहे आणि 1 किलोचे असल्यामुळं सहज बनवता येतात, बिलकुल कोणाचीच गरज पडत नाही. खूप जास्तीचा असेल तर एखादं कोण तुम्हाला मदतीला घ्यावं लागेल. तर ह्या ठिकाणी अशा पाहू शकता, ह्या ठिकाणी अर्धं पीठवरी शिल्लक आहे तर खाली घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. ह्या ठिकाणी फास्ट करायचे, बिलकुल थांबायचं नाही. चला तर ह्या ठिकाणी मी आता पटकन पूर्ण चीक जे ते टाकून छान घाटून घेणार आहे. बिलकुल एकही गोटी राहणार नाही, याचीसुद्धा मी काळजी घेणार आहे आता. तर मी थोडं व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे. मी एकसारखं ह्या ठिकाणी हलवत राहिलेलं आहे, बिलकुल ह्यात एकही गाठ होऊ दिलेली नाही. पाहू शकता अगदी सॉफ्ट मिक्स करून घेतलेलं आहे. पण आता ह्या ठिकाणी काय करायचं, 15 मिनटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं वाफवू द्यायचं आणि पीठ जे आहे चांगलं शिजलं पाहिजे. पूर्ण ट्रान्सपरंट पीठ होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी झाकण तर ठेवलं आहे, झाकण आता आपल्याला काढायचं आहे. 20 मिनटाकरता आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर झाकून ठेवलेलं होतं आणि छान ट्रान्सफर झालेलं अगदी मऊसर आपलं हे छान चीक जो आहे तो चांगला शिजलेला आहे, अगदी गुळगुळीत चीक झालेलं आहे. चला तर आपला चीक तर चांगला तयार झालेला आहे, कुरडई बनवण्यासाठी छान तयार झालं आहे. आता आपल्याला सोऱ्या घ्यायच्या आणि सोऱ्यामध्ये आपण हे चीक जो आहे तो टाकून देणार आहोत. तुम्ही ह्या कुरडई उन्हात न जाता घरात जरी घातला तर नंतर तुम्हाला उचलून उन्हालासुद्धा ठेवता येतात. इतकी सोपी पद्धत आहे. एकदा जर चांगलं पीठ तयार झालं तर कुरडई बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. तर ह्या ठिकाणी आता मी सोऱ्या घेतलेला आहे, पीठसुद्धा खाली घेतलेलं आहे, एक पॉलिथिन घेतलेली आहे. मी थोड्यात कुरडई तुम्हाला इथंच करून दाखवते, कारण खूप जणांना टेरेसची सोय नसते. त्यामुळे घरात जरी ह्या कुरडईमध्ये बिलकुल बिघडत नाहीत. थोडंफार जरी ऊन आलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या उन्हाला ठेवू शकता. आता सोऱ्या तर छान आपण भरून घेतलेला आहे आणि झाकण ठेवायचं आहे, बिलकुल थंड होऊ दे आणि पटकन ह्या कुरडईमध्ये त्या बिलकुल जड जात नाहीत. अगदी दुसऱ्या कुठल्याही कुरडईपेक्षा ही कुरडई फास्ट तयार होते. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान आणि मऊसर पीठ झाल्यामुळं कुरडई बिलकुल बिघडत नाही. तर आता ह्या ठिकाणी फटाफट पूर्ण कुरडई ज्या मी करून घेतलेल्या आहेत, तर अर्ध्या मी खालती केलेल्या आहे ना, थोड्याशा मी वरी उन्हाला नेऊन केलेल्या आहेत. पाहू शकता अशा पद्धतीनं अगदी छान परफेक्ट कुरडई तर ह्या ठिकाणी बनलेली. 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला ठेवल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा आपल्या कुरडई बनून तयार झालेल्या आहेत. चला तर कुरडई अगदी पांढऱ्या शुभ्र आणि छान गोल आपल्या ह्या कुरडया बनून तयार झालेल्या. एकही कुरडी आपली ह्या ठिकाणी मोडलेली नाही किंवा वेगळा आकार झाला नाही. अगदी छान परफेक्ट कुरडया बनून तयार झालेत. तुम्हाला आता ही कितीपट फुलू शकते ही कुरडई ते तुम्हाला तळून दाखवणार आहे आता.
तर तुम्हाला हे कुरडया कशा वाटल्या नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. कारण खूप मेहनत आहे ह्या कुरडयासाठी. नक्की एक तरी लाईक किंवा कमेंट करा. तर ह्या ठिकाणी कुरडया पूर्ण तुम्ही पाहिलेल्या आहेत. चला तर आता आपण तळून पाहूया. तर पहा ह्या ठिकाणी एक पट नाही, दुप्पट नाही, तीनपट नाही, तर अगदी चौपट फुलणारी ही कुरडई नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा. कारण गव्हाची कुरडई म्हणले की सर्वांना भीती वाटते की कुरडई जमल की नाही. तुम्ही जर एकदा ही पद्धत ट्राय केली तर तुमची कुरडई कधीच बिघडणार नाही. मी सुद्धा फर्स्ट टाईम जेव्हा केले होते तेव्हासुद्धा ही कुरडई बिघडलेली नव्हती. अगदी छान कुरडई. गेल्या वर्षीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 किलोच्या कुरडई कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. अगदी छान सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. किती शिजवायचं, कसं शिजवायचं ते तुम्हाला कळून जाईल. तर ह्या ठिकाणी कुरडई अगदी खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला एक कुरडई ह्या ठिकाणी मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे. मस्त कुरडई अगदी छान झालेली आहे, खुसखुशीत कुरडई झालेली आहे. चला तर तुम्हाला ही कुरडई कशी वाटली नक्की एक कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.